ऐसा कैसा बंद करता है तुम? हाँ, ये क्या लगा? पैसा नहीं है क्या मेरे पैसे नहीं करे? राजकुमार मेहंदे सोडण्यातलं राजकुमार मेहंदे बसले तिथे. हे पैसे काढ. काय बैरा बिरा आहे का? एकदा सांगितलेलं कळत नाही का? आणि पैसे काढ. लय शहाणा झाला का? आपण डायरेक्ट हात उचलत नाही, पहिलं प्रेमानं बोलतो. पैसे काढ चल. तुमचे आता सावली, सगळं तुझ्यामुळे झालं सावली. मित्र सोडला नाही. सावली, माझ्याकडे बघ. बरोबर, डोळ्यात पाणी काय तुझ्या? बस इथे. काय झालं? कारण सर, मी काही जाणून बुजून नाही केलं. मला तेव्हा जे योग्य वाटलं, जे करावं असं वाटलं ते मी केलं. मला ना अमृता वहिनींची खूप काळजी वाटत होती. पण आता राजकुमार सर नाही आहेत तर त्यांचं काय, त्यांच्या संसाराचं काय? मी हे घर तोडलं तर नाहीये ना? संसाराचा विचार राजकुमार दादाने करायला हवा होता. हे बघ सावली, मला माहिती आहे की या घरातले लोक ना नेहमी तुझ्याशी वाईट वागलेत, पण तू नेहमी सगळ्यांचा चांगला विचार केलायस. हा तुझा चांगुलपण आहे. तू नेहमी मेंदळे कुटुंबाची काळजी घेत आली आहेस आणि आत्ता पण घेतली आहेस. म्हणून तू हे राजकुमार दादाचं प्रकरण उघडकीस आणलं. यात तुझी काय चूक आहे? तुझी काही चूक नाहीये. ते कधी ना कधीतरी बाहेर येणारच होता. तू फक्त निमित्त आहेस सावली. नैतिकता ढासळलेला माणूस फक्त स्वतःसाठी नाही तर इतरांसाठी पण वाईटच असतो. त्याने अमृता वहिनीचा नाही तर आम्हा सगळ्यांचा विश्वासघात केलाय. माझा मोठा भाऊ आहे सावलीचा. लहानपणापासून आम्ही एकत्र खेळलो. कितीतरी वेळा तो माझ्या पाठीशी उभा राहिलाय, पण या वेळेला मी त्याच्या पाठीशी नाही उभा राहू शकलो. कसा राहणार? अमृता वहिनीसारख्या चांगल्या व्यक्तीसोबत जर तो असा, जाऊ दे, सोड. देवाने आता तरी त्याला सद्बुद्धी द्यावी हीच इच्छा. सुधराव त्याने. तुझी काही चूक नाही आज सावली. घरात कचरा साठला ना की त्याची दुर्गंधी येते आणि मग घरातल्या सगळ्या व्यक्तींच्या आरोग्यावर त्याचा परिणाम होतो. तू या घराच्या आरोग्याचा विचार करून घरातला कचरा बाहेर काढलायस. चांगलं केलंयस तू सावली. किती विचार करता तुम्ही कुटुंबाचा, तेही इतक्या समंजसपणे. खरंच प्रत्येक स्त्रीला तुमच्यासारखा समजूतदार नवरा मिळायला हवा. मला सांगू, मला हे सगळं डोळ्यासमोर आणताना खूप भीती वाटत होती. आधी सुचत नव्हतं काय करू, पण तुम्ही माझ्या पाठीशी उभे राहिलात. रडू नकोस. तुला रडताना नाही बघू शकत मी. तुझा जेवढा पांडुरंगावर विश्वास आहे ना, तेवढाच माझा तुझ्यावर आहे. तू कधी चुकीचं नाही वागणार.
नको रडू. अहो काय झालंय? तुमचा असा अस्वस्थ चेहरा पाहिला की माझ्या छातीत धस्स होतं. सांगा ना काय झालंय? ग्रहांची स्थिती बदलतीये अलका. जिचं आयुष्य सुखांच्या सरीनं भरून जायला हवं होतं, तिच्या आयुष्याच्या किनाऱ्यावर संकटांच्या लाटा एक एक येऊन आदळत आहेत. तुम्ही सावलीबद्दल बोलताय? आपल्या आयुष्यात दुसरा विषय आहे का आता अलका? म्हणजे सावलीच्या नाही, तिच्या जीवाला धोका नाही आहे, पण त्याच्यामुळे तिला भयंकर भयंकर गोष्टींना सामोरं जावं लागणार. देवा, बारीक लक्ष ठेवा. अमृता, माझा फोन कट केलास तू? इतका माज आलाय तुला? तुला घरी आल्यावर दाखवतो राजकुमार मिंदळे काय आहे ते. प्रत्येक गोष्टीचा हिशोब घेणार आहे तुझ्याकडनं अमृता, प्रत्येक गोष्टीचा. अमृता, बरं वाटतंय? चल, त्या महिला मंडळाच्या बायका आल्यात, चल बोलून घे त्यांच्याशी. आई प्लीज, मला नाही यायचं, तुम्ही जा ना. असं काय करतेस बाळा? मला कळतं तुला खूप त्रास होतोय आणि तो होणारच, नाही असं नाही, पण असं एकटी बसून काहीच नाही होणार आहे. चल चल चल. नाही, मी बरी आहे, पण माझी अजिबात इच्छा नाही आहे. प्लीज तुम्ही जा ना. काही बरं वगैरे वाटत नाहीये तुला? तू बोलतेस खरी, पण तुझा चेहरा वेगळंच काहीतरी सांगतोय. वाईट वाटणार, त्रास होणार, पण या सगळ्यातून तुला बाहेर पडायचंय लवकरात लवकर, कळतंय? आणि तुझी काहीच चूक नाहीये. त्याने हे करायला पाहिजे ना. गुन्हा त्याच्याकडून झालाय आणि त्याची शिक्षा तू का म्हणून भोगायचीस? तू अशी स्वतःला शिक्षा देऊ नकोस. हे असं खोलीत कोंडून बसायचं, कोणाशी बोलायचं नाही, चेहरा लपवायचा, हे तू नाही करायचंस, हे त्यांनी करायला पाहिजे. अमृता, प्लीज सावर स्वतःला. ऐक बाळा, 4 चौघांबरोबर मिसळलीस ना तर बरं वाटेल तुला. खरंच सांगते, ट्रस्ट मी. चलतेस? मी आलेच, तुम्ही वापुरा. बघा, ये. खाली चला. त्या बायका काहीतरी मीटिंगचा विषय घेऊन आल्यात. सावटी, तुला खरंच सांगू का, मला त्या मीटिंगमध्ये यायची अजिबात इच्छा नाही. कारण मला माहिती आहे तिकडे कसली चर्चा होणार आहे ते. प्लीज ऐक ना माझं. वहिनी, त्यांना ज्या विषयावर चर्चा करायची करू द्या. तुम्ही कोणत्या परिस्थितीत आहात ते तुम्हाला माहिती आहे ना. मग नका त्यांचा विचार करू. मला सांगा, तुम्हाला काय वाटतंय? राजकुमार सरांना माफ करायची तुमची इच्छा आहे? राग, प्रचंड राग येतोय मला त्यांचा. बस तर मग. त्यांना जे करायचं होतं त्यांनी केलं. हे सगळं करताना त्यांनी तुमचा विचार नाही केला. मग तुम्ही इतरांचा विचार का करत बसलात? तुमचं आयुष्य कसं जगायचं हा तुमचा प्रश्न आहे. तुम्ही नका एवढा विचार करू वहिनी. सावली, थँक्यू. तू नसतीस ना तर कमी नसते तर दुसरं कोणीतरी असतं. चांगल्या माणसांच्या पाठीशी विठुराया नेहमी नसतो.
कोणत्या ना कोणत्या रूपात तो आपल्या पाठीशी असतो, आपल्या सोबत असतो. तुम्ही नका काळजी करू वहिनी, सगळं ठीक होईल. कॉफी घ्या आधी आणि मग खाली या. बबलू, राजकुमार दादाचं जे झालंय ना त्यामुळे घरातलं वातावरण बिघडलंय रे. कुठे मन लागतच नाहीये. हा ना, एवढा पसारा करून ठेवलाय, डोकंच चालत नाही त्या वातावरणामुळे. आणि अमृता वहिनी, तिचा कोणी विचारच नाही केलाय. तिला काय वाटत असेल? काय नेहमी असे उत्साहात असणारे प्राणी आज शांत शांत काय? हो ना, उलट तुमच्याकडे बघून आम्हाला उत्साह येतो. तुम्हीच असे राहिलात तर कसं चालेल. आणि अमृता वहिनीसाठी आपण जरा हसतं खेळतं वातावरण ठेवूयात घरातलं. आपल्याला पटलंय. काय बोलतो सो? आलोच. कुठे गेला? अशीच कॉमेडीची हवा पुन्हा हसवते, कारण चला होगा पुन्हा आले. हो, आता कितीही टेन्शन असलं तरी आपल्या घरातलं वातावरण छान ठेवूयात. आपण छान राहूयात, हसत राहूयात आणि अमृता वहिनीच्या चेहऱ्यावर सुद्धा हसू आणूयात. हे चाय दे, चाय. पैसे बांध, नंतर देतो, नंतर. तू काय रोज येतो का माझ्याकडे? नीट बोल ना. चल. प्यायचं पाणी येते. चल. कुठनं येतात एक एक. खूप विश्वासाने फोन केलाय तुला मी. म्हणूनच विश्वासाने आले ना मी. खरं तर रात्रीच येणार होते, पण नजरेत आलं असतं सगळ्यांच्या, म्हणून आता आले. काय सदिच्छा भेट द्यायला आली आहेस का हाल हवाल विचारायला आली आहेस? म्हणजे कसा आहेस तू? हा, या दोन चोरांनी मोबाईल सोडला म्हणून कॉल करू शकलोय तुला. डोंट वरी, मी आले ना, तुझी हॉटेलवर राहण्याची अरेंजमेंट करते मी. बँक अकाउंट सील केली आहे ताईनी, माहितीये का? तुला वाटतं मला माहित नाही, पण पैशांची अरेंजमेंट मी करणार. एक प्रश्न विचारू? मी तुझी मदत का करते, बरोबर? करेक्ट. घरातले सगळे माझ्या विरोधात आहेत. त्यांना वाटतं मी चुकलोय. चुकला तर आहेस तू. हा? नाही म्हणजे चुका माणसांकडूनच होतात ना, आणि प्रत्येक चुकीला माफी असते, सुधारायची संधी असते ना. मुळात जी चूक तू केलीयस त्यात सुधारायचा स्कोप आहे दादा. जर तू तुझ्या इच्छा कोणालाही त्रास न देता परस्पर पूर्ण करत असशील तर काय प्रॉब्लेम आहे? होता का या गोष्टीचा कोणाला त्रास? तुला, अमृताला, तिलोत्तमा मेहंदळींना नव्हता ना त्रास. मग तरी काढलं बघ तुला घराच्या बाहेर. मुळात त्या मूर्ख मुलीचा तुझ्या आयुष्याशी काय संबंध आहे? तिने हे सगळं करायची गरज होती का? अच्छा, एवढं सगळं करून तिला ठेवलंय घरात आणि तुझ्यावर अविश्वास दाखवला. पण चल ठीक आहे, तिला घरात ठेवलंय म्हटल्यानंतर स्वतःच्या मुलाला किती दिवस बाहेर राहू देतील? करतील तुला माफ आणि घेतील तुला परत घरात सन्मानाने. आणि एकदा का तू घरात आलास की मग त्या मुलीचं काय करायचं हे आपण दोघी मिळून ठरवूयात. आता मी तुझ्या प्लॅन्टवर चाललोय तुझ्यासाठी पैशांची सोय करायला. पण एक लक्षात ठेव,
आज तुला गरज आहे म्हणून मी तुझ्यासाठी उभी आहे. जर उद्या मला गरज लागली तर मी पण उभा राहणार तुझ्यासाठी. काय वाटेल तर झालं तरी. गुड. प्लांटवर का जातेस? राजकुमार मेहंदळेंना सन्मानाने परत घरात घेतील याची सोय करायला चालले. काय करणार आहे? काय डोक्यात आहे तुझ्या? समज अचानक वर्कर्सने कोणाचंही ऐकणं बंद केलं किंवा मशिनरीमध्ये प्रॉब्लेम आला म्हणून प्रोडक्शनच थांबलं तर सारंग मेहंदळे आणि कंपनीला राजकुमार मेहंदळेची गरज लागणारच ना. लागणार. माझी गरज लागणार त्यांना. थँक्यू ऐश्वर्या, खूप करतेस माझ्यासाठी. नाही ते करतेच आहे मी, पण ही माझी इन्व्हेस्टमेंट समज, कारण ह्याचे रिटर्न्स मिळतील मला. टेक केअर. चहा दे रे. हॅलो, कशा आहात तुम्ही सगळ्या जणी? मस्त. आणि सगळ्यात खूप छान आहे. तू कशी आहेस ग? कसं चाललाय तुझा नवीन संसार? मी पण मस्त. छान चालू आहे. आणि काय ग तारा, तुझं गाणं कसं सुरू आहे? बरेच दिवस झाले तुझा एकही कार्यक्रम पाहिला नाही आम्ही. गाणं छान चालू आहे, पण आता ना फक्त रियाजावर भर दिलाय. ओके. काय ग अमृता, कशी आहेस? बरी आहे. बघितलं ना, नवऱ्याला घराबाहेर काढलं आणि इथे घरात कशी बसली बघ. अगं पण त्यानेच बाहेर तोंड मारलं ना. काय चालली तुमची कुजबूज? नाही, दबक्या आवाजात नका बोलू. जे काही बोलायचं असेल ते मोठ्याने स्पष्ट बोला. बोला. तिलोत्तमा, अगं आम्ही राजकुमार बद्दल ऐकलंय की तो घरात नाहीये म्हणे. तुम्ही त्याला घरातनं बाहेर काढलंय, बरोबर आहे का हे? अगो, सारंगच्या बायकोने राजकुमारला रंग्यात नाही म्हणजे त्याचा अफेअर पकडलाय. हो, खर तर आजच्या मीटिंगचा हा विषय नाही आहे, नाही का? पण तरी सुद्धा या मुद्द्यावर तुम्हाला चर्चा करायची असेल तर बोलूया. नाही काय की तुम्ही बाहेर चौकशी करणार, काहीतरी चुकीचं कळणार तुम्हाला. त्यापेक्षा खरं काय आहे, सत्य काय आहे ते मीच सांगते ना. माझ्या लेकाला, राजकुमारला मी घराबाहेर काढलं आणि मला त्याचं वाईट नाही वाटत आहे. कारण त्याच्या हातून जी चूक झाली आहे ना, त्याला माफी नाही. घरातल्या मुलाने काय वाटेल ते करावं, बाहेर जाऊन कसंही वागावं, आणि सुनेने मात्र घरात नियमात संस्कारात मान खाली घालून राहावं, या मताची मी नाही. उलट आपल्या लेकाकडून जर का काही चूक झाली असेल तर त्याला शिक्षा झालीच पाहिजे आणि आपण आपल्या सुनेच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहायला पाहिजे, या मताची मी. तिलोत्तमा, तुझ्या विचारांचं खरंच कौतुक वाटतं बाई. बरं, मग घरातल्या गोष्टींवर याचा काही परिणाम होणार नाही, बरोबर ना? नाही, मला कळलं नाही, तुला काय विचारायचं नेमकं? अगं, मंगळागौरची मीटिंग घ्यायला हवी. यंदा तुझ्या घरी 2-2 नवीन सुना आल्यात, त्यामुळे यंदाची मंगळागौर तुझ्याकडेच करायला हवी. कसं आहे ना, तुझ्याकडे कार्यक्रम असेल तर तो कसा सागर संगीत होतो, या निमित्ताने आम्हालाही 4 खेळ खेळता येतील. अगं, नाही आवडत ना तिलोत्तमाला तिची नवीन सून, मग का म्हणून आपण तिच्या जखमेवर मीठ चोळायचं?